पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शहर उपजीविका कृती आराखडा समितीची पहिली बैठक महापालिकेच्या समिती हॉलमध्ये मंगळवारी झाली। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपेक्षितांसाठी अशा प्रकारच्या योजना प्रभावीपणे राबवून त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यांना कसा मिळेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे सूचित केले। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, डॉक्टर अरुण कुमार भगत, तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने, सुबोध ठाणेकर तसेच सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पनवेल महापालिकेअंतर्गत असलेल्या शहर उपजीविका कृती आराखडा समितीचे कामकाज अतिशय उत्तम रीतीने होऊन महापालिका क्षेत्रातील उपेक्षितांना योग्य न्याय मिळेल यासाठी समितीच्या सर्व घटकांनी नियोजनबद्ध कामकाज करावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांनी दिले। ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनीही समितीच्या कामकाजाबाबत सुयोग्य सूचना दिल्या। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या शहर अभियान व्यवस्थापक विनया म्हात्रे यांनी संपूर्ण समितीचे तसेच करावयाच्या कामाचे संगणकीय सादरीकरण केले। तसेच त्यांनी समितीच्या रचनेबाबतही सविस्तर माहिती दिली।